गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना की जगात सर्वात सुखी कोण आहे बरं? या जगामध्ये सर्वात सुखी आपण कोणाला समजू शकतो? म्हणजे जगामध्ये सर्वात सुखी आणि आनंदी असणारा मनुष्य कोणता आहे बरं? तुम्हाला या गोष्टीचा सुद्धा प्रश्न पडलेला असेल की माझ्या जीवनात तर दारिद्र्य आहे, मला याच्यासारखं व्हायचं आहे, मला त्याच्यासारखं व्हायचं आहे, मला त्या मुलीसारखं व्हायचं आहे, मुलासारखं व्हायचं आहे। पण आपण आयुष्यामध्ये तसं होतो का बरं? म्हणजेच आपण कधी कधी दुसऱ्याचं आयुष्य आपलं स्वप्नातलं आयुष्य समजतो, पण त्याचं सुद्धा आयुष्य सुखी असतं का बरं? कधीच नाही। समर्थांनी या आयुष्यामध्ये सुखी असणारा मनुष्याची व्याख्या आहे ना, ती सुंदर अशी सांगितलेली आहे। जो माणूस आपल्या आयुष्यामध्ये ज्या अतिशय गरजेची आणि त्या क्षणी अतिशय महत्त्वाची असलेली गोष्ट आहे ना, ती दारात आलेल्या गरजवंताला दान करतो आणि ते दान करताना आपलं काय होईल याचा विचार देखील करत नाही। दान दुसऱ्याला आनंदाने देतो, त्याला अमृत दान आणि अमूल्य दान आहे ना, हे सोनं दान असं म्हणतात। पण आपल्या जीवनामध्ये असं कधी घडलं आहे का की आपल्या जीवनातली महत्त्वाची गोष्ट जर दुसऱ्याला दुःख वाटत असेल तर त्याला सुख वाटावं म्हणून आपण दिली? असं कधी घडलं आहे का? बघा, ज्याला भूक लागलेली असेल, आपण जेवण करत असू आणि तो आपल्या दारावरनं जात असेल, तर आपल्या ताटातलं अन्न आपण जर त्याला दिलं ना, तर ते समाधान आहे ना, ते चिरंतर आयुष्यामध्ये टिकणारं असतं। पण आपण असे कधी वागलो आहोत का बरं? कधीच नाही। उलट आपण आपल्या दारामध्ये कुत्रा आला ना, तर त्याला आपण अन्नदान तर करतच नाही, पण काठीने त्याला मारतो, काठीने त्याचे पाय मोडतो। मग या गोष्टी आपल्या जीवनामध्ये कधी घडतील बरं? की जेव्हा आपल्या जीवनामध्ये असणारा दान धर्म आहे ना, तो जागा होईल, पुण्य निर्माण होईल। या गोष्टी जेव्हा घडतील ना, तेव्हा तुम्ही समजून जा, या जगामधले सर्वात पुण्यवान तुम्ही आहात। म्हणजे या दानाची पुण्याई आहे ना, ती सगळ्यात श्रेष्ठ असते। या दानाला सोनं दान असं सुद्धा म्हटलं आहे। तर याची एक महाभारतातील सुंदर कथा सांगितलेली जाते। म्हणजे कुरुक्षेत्र युद्धातील त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी पांडवांनी राजसूय यज्ञ केला आणि हा राजसूय यज्ञ दूर दूरवरून आलेल्या त्या हजारो लोकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये देणगी देण्यात आली होती। यज्ञ संपल्यावर सर्वत्र पांडवांचा जय जयकार झाला। 5 पांडव आणि श्रीकृष्ण स्वारी या यज्ञाच्या यशाबद्दल चर्चा करण्यामध्ये मंत्रमुग्ध झाले होते। आणि या राजसूय या यज्ञाचं फळ आहे ना, त्यांना नक्कीच मिळेल असं पांडवांना समाधान वाटलं। तेव्हा एक मुंगूस आहे ना, ज्याचं शरीर अर्ध सोनेरी आणि अर्ध तसंच होतं, तो राजवाड्याच्या भांडागृहातून बाहेर आला आणि यज्ञभूमीवर लोळू लागला। मग परत भांडारगृहामध्ये गेला। ही प्रक्रिया त्यानं 4-5 वेळा सतत केली। या विचित्र मुंगुसाची विचित्र कृती पाहून पांडव सुद्धा थक्क झाले आणि धर्मराजा युधिष्ठिर यांना या पशुपक्ष्याची भाषा अवगत होती। ते मुंगसाला म्हणाले, तू काय करत आहेस? तुला नक्की हवं आहे काय?
मुंगसानं आदरपूर्वक या युधिष्ठिराला नमस्कार केला आणि म्हणाला, हे राजन, तुम्ही केलेल्या या महान यज्ञामुळं तुमची कीर्ती 10 दिशांना पसरलेली आहे. या यज्ञातून मिळालेल्या पुण्यप्राप्तीला अंत नाही. पुण्याच्या या अनंत सागरामध्ये आहे ना, मी माझ्यासाठी पुण्याचा एक छोटासा कण शोधत आहे. लोक खोटं बोलतात आणि म्हणतात की यापेक्षा भव्य यज्ञ कधीच केला गेला नाही, पण या यज्ञात तर तसं मला काहीच दिसत नाही. तो यज्ञ असा होता की जिथे फिरून माझे अर्धे शरीर सोनेरी झाले होते. युधिष्ठिरानं त्या यज्ञाबद्दल विचारल्यावर मुंगूस म्हणाला, एकदा भयंकर दुष्काळ पडला होता आणि भूक आणि तहानेनं लोक आपल्या प्राणाची आहुती देऊ लागले. सगळीकडे गोंधळ माजला होता आणि त्यावेळी एका गावात एक गरीब ब्राह्मण आहे ना, आणि त्याची पत्नी, मुलगा, सून यांच्यासोबत राहत होता. ब्राह्मण कुटुंबातील कोणालाही बरेच दिवस अन्न मिळालं नाही आणि एके दिवशी ब्राह्मणानं कुठून तरी सातूचे पीठ घेऊन आला आणि पाण्यात मिसळून त्याचे लाडूसारखे 4 गोळे केले. ब्राह्मण आपल्या कुटुंबासह त्या सातूच्या पिठाचे लाडू खाऊ लागला. त्याचवेळी एक ब्राह्मण त्याच्या दारात आला आणि म्हणाला, मी 6 दिवसापासून उपाशी आहे, कृपया माझी भूक भागवा. दारात आलेल्या ब्राह्मणाला देव मानून त्याला आत बोलावून पहिल्या ब्राह्मणानं त्या लाडूचा वाटा ब्राह्मणाला दिला, पण ते खाऊनही पाहुण्याची भूक भागली नाही. मग ब्राह्मणाच्या बायकोनं तिचा लाडूचा वाटा ब्राह्मणाला दिला, पण यानेही त्याचं पोट भरलं नाही. म्हणून मुलगा आणि सून यांनीही लाडूचा वाटा होता ना, तो ब्राह्मणाला देऊन टाकला. ते सातूचे लाडू होते ना, ते खाऊन ब्राह्मण तृप्त झाला आणि त्याच जागी हात धुवून तो निघून गेला. आणि त्या रात्री ब्राह्मण कुटुंब उपाशी झोपले. अनेक दिवस उपाशी झोपल्यानं चौघेही मरण पावले. पण त्या ब्राह्मणानं खाऊन तिथे हात धुतलेले होते. तिथे लाडूचे काही कण जमिनीवर पडलेले होते. मी मुंगूस त्या कणांवर लोळू लागलो आणि जेव्हा माझ्या शरीराला त्या कणांचा स्पर्श झाला ना, तेव्हा माझं शरीर सोनेरी झालं. बघा, तुमच्या लक्षात असू द्या, ही सर्व कथा तो मुंगूस युधिष्ठिराला सांगत होता. बघा, त्याला मला समजलं नाही की हे सर्व नक्की झालं कसं, असं तो मुंगूस बोलू लागला. मी एका ऋषीकडे पोचलो आणि त्यांना मी संपूर्ण कथा सांगितली आणि ते जाणून घेण्याची माझी उत्सुकता झाली की माझं अर्ध शरीर सोन्यानं पिवळं कसं नक्की झालं. ऋषींनी आपल्या सिद्धीच्या जोरावर संपूर्ण घटना जाणून घेतली आणि म्हणाले, तू जिथे पडला होतास ना, तेथे सातूच्या लाडूचं थोडेसे कण पडले होते. तुझ्या अंगावर ते चमत्कारिक त्या सातूच्या लाडूचे कण होते ना, जिथे कुठे लागले गेले तो भाग तुझा सोनेरी झाला आहे. यावर मी ऋषींना विचारलं, माझ्या शरीराचा उरलेला भाग आहे ना, तो सोन्याचा होण्यासाठी मला काही तुम्ही उपाय सांगा. मला पूर्ण सोनेरी व्हायचं आहे. ऋषी म्हणाले, त्या कुटुंबानं धर्म आणि मानवतेसाठी बलिदान दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या उरलेल्या अन्नाच्या काही कणांचा इतका परिणाम झाला की त्याच्या स्पर्शानं तुझा अर्ध शरीर सोन्याचं झालेलं आहे. भविष्यामध्ये जर कोणी त्या कुटुंबाप्रमाणे धर्माचं पालन करून जर काम केलं ना, तर त्याच्या उरलेल्या त्या अन्नाच्या प्रभावानं तुमचं बाकीचं शरीरही सुवर्णमय होईल. तेव्हापासून मी जगभर फिरत आहे. असाच यज्ञ आहे ना, इतरत्र कुठेही करावा म्हणून मी शोधत राहिलो, पण मला तसं काहीच सापडलं नाही. त्यामुळे आजपर्यंत माझ्या अर्ध शरीर तपकिरीच राहिलं आहे. तुमच्या राजसूय यज्ञाविषयी मी ऐकून होतो आणि मला वाटलं
या यज्ञामध्ये तुम्ही अपार संपत्ती गरिबांना दान केली आहे आणि लाखो भुकेलेल्यांना जेवू घातलं आहे. तुमच्या प्रतापामुळं माझं उरलेलं अर्ध शरीरही सोन्याचं होईल असा विचार करून मी वारंवार या यज्ञभूमीवर परत येतो आणि पृथ्वीवर लोळत होतो. पण माझं शरीर पूर्वीसारखंच आहे. मुंगसाचं हे बोलणं ऐकून युधिष्ठिर यांना आपलीच लाज वाटली. श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला काळजीत पडलेलं पाहून तेव्हा श्रीकृष्णस्वारी म्हणाले, तुमचा यज्ञ अनन्यसाधारण होता. ज्यात तुम्ही असंख्य भुकेल्या लोकांची भूक भागवली हे नक्कीच खरं आहे. परंतु निसंशयपणे त्या कुटुंबाचं दान आहे ना तुमच्या यज्ञापेक्षा खूप मोठं होतं. कारण त्या लोकांनी जेव्हा दान केलं ना त्यांच्याकडे काहीच नव्हतं. जीव धोक्यात घालून सुद्धा कुटुंबाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले सर्व काही त्या अज्ञात ब्राह्मणाच्या सेवेत अर्पण केलं. आपल्याकडे खूप काही असून सुद्धा तुम्ही त्यातला थोडासा भाग दान केलात. त्यामुळं त्या कुटुंबाच्या अमूल्य दानाच्या तुलनेमध्ये तुमचं दान काहीच नाही. श्रीकृष्णाचं हे म्हणणं ऐकून सर्व पांडवांना समजलं की दान, यज्ञ, तपस्या इत्यादी दिखाऊपणामध्ये आहे ना कोणतंही फळ मिळत नाही. आणि आज या कलियुगामध्ये आहे ना तेच चालू आहे. नुसतं समोरच्याला वाटावं म्हणून आपण भक्ती करतो, समोरच्याने आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून आपण मोठमोठ्या वेळा मोठमोठ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे भक्तिमार्ग लोकांना दाखवतो जेणेकरून आम्हाला श्रेष्ठ कोणी म्हणावं. पण अशी भक्ती केल्यानं खरा भगवंत भेटेल का बरं? भगवंताचा आशीर्वाद मिळेल का बरं? खरं पुण्य लाभेल का बरं? कधीच लाभणार नाही. म्हणून आहे ना हे दान आहे ना नेहमी प्रामाणिकपणे प्राप्त केलेल्या आणि निस्वार्थ मनानं करावं. कारण त्यांना तर कल्पनासुद्धा नसते की त्यांना अन्नदान हे सोनदान होईल. म्हणून त्या दानाला अमृतदान आहे ना ते अमूल्य दान आणि सोनदान म्हटलेलं आहे. आता आपण जाणून घेऊया की बघा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या जगामध्ये सगळ्यात सुखी कोण आहे बरं? बघा खरंच सगळ्यात सुखी कोण आहे ना याचं उत्तर बऱ्याच जणांना सापडलेलं नसेल. कारण प्रत्येकाला दुसऱ्याकडे बघून आहे ना अरे माझ्यापेक्षा हा किती सुखी आहे आणि आपण मनातल्या मनात लगेच त्या क्षणी त्याच्या जागी स्वतःला बघतो. पण आपण विचार करतो का की खरंच तो सुखी आहे का? तर नाही, तो सुद्धा सुखी नाही. त्याच्यावर देखील कोणतं ना कोणतं संकट नक्कीच निर्माण झालेलं आहे. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. म्हणजे तू स्वतःच्या मनाला विचार, या जगामध्ये कोणी सुखी आहे का बरं? या जगामध्ये तुझ्या विना तुझ्यासारखा तूच सुखी आहेस. तुझ्यापेक्षा सुखी दुसरा कोणीही नसणार आहे. कारण तू रोज उपासना करतोस, श्रवण करतोस, तू कर्मामध्ये आहेस, तू समर्थांनी सांगितल्या नियमांमध्ये आहेस. तर तुझ्यासारखा सुखी कोणी असू शकेल का बरं? पण मनुष्य आहे ना याच ठिकाणी चुकतो. तो स्वतःला दुसऱ्यांशी बघा एकवटलेला समजतो, स्वतःला दुसऱ्याशी कंपेअर करतो. मग तो स्वतः दुःखी होतो ना आणि मग त्याच्या जीवनामध्ये अहंकार सुद्धा येतो, लोभ सुद्धा येतो. पण त्याला हे समजत नाही की वर दिसणारी श्रीमंती आहे ना, वर दिसणाऱ्या गाड्या आहेत, वर दिसणारे बंगले आहेत, ते तुझ्या फक्त डोळ्यांना सुख देतील. पण तुझ्या हृदयातलं सुख हे फक्त तुझ्या हृदयात कायम असेल. म्हणून तू जीवनामध्ये आहेस ना, दुसऱ्यांची संपत्ती पाहू नको, तुझ्यासारखा सुखी तूच आहेस. बघा एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. एक साधू एका शेतकऱ्याच्या घरी भिक्षा मागण्यासाठी जातो. शेतकऱ्याची बायको घरात होती
आणि तिनं हरभरा भाकरी तयार केली होती. शेतकरी आला आणि त्यानं आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरचे चुंबन घेतलं. बायकोने त्याचे हातपाय धुवायला पाणी दिलं आणि तो भाकरी खायला बसला. बायकोने मुठभर हरभरे सुद्धा साधूला दिलं. साधू हरभरे घेऊन निघून गेले. वाटेत ते विचार करू लागले, आपले हे काही जीवन आहे का बरं? दिवसभर कुत्र्यासारखं भीक मागण्यात घालवायचं, मग स्वतःचं अन्न शिजवून खायचं. या शेतकऱ्याचं बघा किती सुंदर घर आहे. त्याचे घरात बायको आहे, त्याची मुलं आहेत. तो स्वतः धान्य पिकवतो, बायको अन्न शिजवते आणि मुलांसोबत प्रेमाने खातो. तो खऱ्या अर्थानं आनंदी आणि सुखी आहे. इकडे भाकरी खाताना शेतकरी बायकोला म्हणू लागला, आपला बैल तर खूप म्हातारा झालाय, आता काही काम करत नाही. कुठून तरी पैशाची व्यवस्था झाली ना तर यावर्षी काम होईल. मी सकाराम शेठकडे जाईल, ते व्याजावर पैसे देतील. जेवण झाल्यावर तो शेतकरी सकाराम शेठकडे जातो. बराच वेळ विनंती केल्यानंतर त्यांना 1 रुपया शेकडा आहे ना व्याजावर रुपये देण्याचे मान्य केलं जातं. सकाराम शेठनं लोखंडी तिजोरीतून पिशवी काढली, पैसे मोजले आणि शेतकऱ्याला दिले. शेतकरी पैसे घेऊन आपल्या घरी गेला. वाटेत तो विचार करू लागला, आम्ही पण काय माणसं आहोत, घरात तो फक्त 5 रुपये आहेत. खूप विनंत्या करून त्याने पैसे दिले. सकाराम शेठ इतका श्रीमंत आहे ना, त्याच्याकडे शेकडो रुपये आहेत. दुसरीकडे सकाराम शेठ छोटं दुकान चालवायचा. तो मोठमोठ्या दुकानातून कपडे आणायचा आणि तो विकायचा. दुसऱ्या दिवशी सकारामकडे घ्यायला गेला. तिथे त्यानं शेठ गुलाबचंदच्या दुकानातून कपडे घेतले. तो तिथे बसला होता तेव्हा अनेक तार आले. काही मुंबईहून होते, काही कलकत्त्याहून होते. कशात 5 लाख रुपयांचा नफा तर कशात 1 लाख रुपयांचा नफा. सकाराम शेटे सर्व पाहत राहिला. तो कापड घेऊन निघून गेला. वाटेत तो विचार करू लागला, आम्ही काही माणसं आहोत का? 100-200चा फायदा झाला ना तर सावकार म्हणून घेतो. गुलाबचंद कसा आहे, एका दिवसात लाखोंचा नफा, ते खरं सुख आहे. इकडे गुलाबचंद तिथेच बसलेला होता. तेव्हा 5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा टेलिग्राम त्याला आला. नोकर म्हणाला, आज गोपीचंद शेठच्या घरी पार्टी आहे, तुम्हाला जावं लागेल, मोटार तयार ठेवा. गुलाबचंद मोटार गाडीमध्ये बसून त्या गोपीचंदच्या हवेलीमध्ये जातो. तिथे सोन्या चांदीच्या खुर्च्या पडलेल्या होत्या. कलेक्टर, कमिशनर गोपीचंदशी हस्तांदोलन करत होतं आणि मोठमोठे सेठसुद्धा उभे होते. गुलाबचंद यांना कोणी विचारला असता तेही तेथे गेले आणि खुर्चीवर बसले. नंतर गुलाबचंद शेठनी गोपीचंदशी हस्तांदोलन केलं. चहा पिऊन निघून गेले. आपल्या मोटारीतून परत असताना गुलाबचंद वाटेत विचार करत राहिले, आपण काही शेठ आहोत का बरं? 5 लाखांचं नुकसान झाल्यामुळं आपण काळजीत पडलो. पण गोपीचंदची कशी स्टाईल आहे, मोठमोठे लोक त्यांच्याशी हस्तांदोलन करतात. खरं तर ते खूप सुखी आहेत. आता सगळेच गेल्यावर गोपीचंद शेठला डोकेदुखी झाली. मोठे डॉक्टर आले, ते एका खोळीमध्ये पडून होते. अनेक तारा एकत्र केल्या आणि खूप तोटा झाला होता. आता तेही काळजीत पडले होते. त्यांनी खिडकीतून डोकावलं तर एक साधू हातात काठी घेऊन मस्त डोळत जात असताना दिसले. गोपीचंद शेठ त्याच्याकडे बघून म्हणाले, खरं तर हेच सगळ्यात सुखी आहेत. त्यांना त्या नोटांची चिंता ना, नफ्याची चिंता आणि त्या तोट्याची चिंता. त्यांना कोणाला पार्टी द्यायची गरज नाही. सगळ्यात सुखी जर कोणी आहे ना तर हे साधू आहेत. बघा, या सर्व कथेचं तात्पर्य काय आहे बरं? की आपण आनंदी आणि सुखी आहे ना ते एकमेकांना मानत असतो.
आपल्याला प्रत्येक वेळी वाटत असतं की माझ्यापेक्षा हा सुखी आहे, माझ्याकडे 4 व्हीलर नाही, माझ्याकडे बंगला नाही, पण दुसऱ्याकडे मात्र सर्व काही आहे, म्हणजे तो माझ्यापेक्षा सुखी आहे. पण असं असतं का कधी? कधीच नाही. म्हणजे ज्याच्याकडे मनशांती आहे ना, तोच खरा सुखी आहे. आणि ही मनशांती आहे ना, आम्हाला दत्तगुरू महाराजांच्या भजनातून मिळते, आम्हाला दत्तगुरू महाराजांच्या नामस्मरणातून मिळते, आम्हाला दत्तगुरू महाराजांच्या उपासनेमधून मिळते, श्रवणातून मिळते. हे समर्थ विचार आहेत ना, ज्याच्या जीवनामध्ये निर्माण झाले, त्याची हार कधी होत नाही, पुढे होणार नाही आणि कधीच होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.